आणि हे सगळं बांगलादेशी लोक 500-600 रुपयामध्ये काम करतात आणि त्यामुळे स्थानिक जे लोक आहेत त्यांना रोजगार न देता पैशाच्या लालचपोटी आपलेच कॉन्ट्रॅक्टर सरकारी असो किंवा प्रायव्हेट बिल्डरमधले हे प्रत्येक लोक या लेबरना कमी पैशात म्हणजे मिनिमम वेजेसच्या हाफ रेटमध्ये यांना कामावर घेतात। या कुठल्याही माणसाला जनगण काय याची कल्पना नाही आहे। या कुठल्याही लेबरने कुठल्याही शाळेत दाखला घेतला नाही। या कुठल्याही लेबरकडे कुठल्याही जन्माचं प्रमाणपत्र नाही। यांच्याकडे फक्त एक आधार कार्ड आहे आणि ते आधार कार्ड 5-10 हजार रुपये देऊन मालदा जिल्ह्यात बनवले आहे असा माझा आरोप आहे। आमदार संजय उपाध्याय सध्या आपल्यासोबत आहेत। सर स्वागत आहे। बांगलादेशींचा एक मुद्दा आज आपण सभागृहात उपस्थित केला आहे, नेमका हा मुद्दा काय आहे आणि त्याच्यावरती काय आश्वासन मिळालं? मी जेव्हा निवडणुकीसमोर गेलो तेव्हा मी बोरिवलीतील मतदारांना सांगितलं होतं की बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही। सुरुवातीला लोकांना वाटायचं की मी काय भाष्य करतोय, पण जेव्हा प्रत्यक्षात कामाची सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की बोरिवलीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने 78 रस्त्याचे काम सुरू आहेत। मी जेव्हा कामाची पाहणी सुरू केली तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक साईडवरती जो लेबर आहे तो बांगलादेशी आहे। मग मी ओळखलं कसं? या कुठल्याही माणसाला जनगण काय याची कल्पना नाही आहे। या कुठल्याही लेबरने कुठल्याही शाळेत दाखला घेतला नाही। या कुठल्याही लेबरकडे कुठल्याही जन्माचं प्रमाणपत्र नाही। यांच्याकडे फक्त एक आधार कार्ड आहे आणि ते आधार कार्ड 5-10 हजार रुपये देऊन मालदा जिल्ह्यात बनवले आहे असा माझा आरोप आहे। आणि हे सगळं बांगलादेशी लोक 500-600 रुपयामध्ये काम करतात आणि त्यामुळे स्थानिक जे लोक आहेत त्यांना रोजगार न देता पैशाच्या लालचपोटी आपलेच कॉन्ट्रॅक्टर सरकारी असो किंवा प्रायव्हेट बिल्डरमधले हे प्रत्येक लोक या लेबरना कमी पैशात म्हणजे मिनिमम वेजेसच्या हाफ रेटमध्ये यांना कामावर घेतात। थोड्याशा पैशासाठी हे लोक मुंबईचा वाटोळा करायला निघाले आहेत। पोलिसांकडे अर्ज केल्यावरती आधार कार्ड तपासलं जातं। आधार कार्ड हे नागरिकाचं प्रमाण नाही। आज मी हाऊसमध्ये हे विचारलं की आधार कार्ड म्हणजे तो भारतीय आहे का, तर त्यांनी निगेटिव्ह उत्तर असं दिलेलं आहे। तर जर आधार कार्ड हे नागरिकत्वाचं प्रमाण नाही आहे तर मग त्यांची नीट चौकशी झाली पाहिजे। आणि जवळपास माझ्या असं लक्षात येतं की बोरिवलीमध्ये 5000हून अधिक बांगलादेशी आजच्या घडीला आहेत। सर्व नारियलच्या धंद्यामध्ये जी लोक आहेत, आता उन्हाळा सुरू झाला आहे, आमरस विकणारी जेवढी पण मंडळी आहे ही बांगलादेशी आहे। याशिवाय हॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक आहेत। हे लेबर इथे काम करतात तर त्यांची घरची मंडळी घरकामासाठी बिल्डिंगमध्ये जाते, तिचं पण आधार कार्ड बघितलं जातं आणि ते व्हेरीफाय होऊन तिला काम करायची संधी दिली जाते। आपली लोक 6000 मागत असतील तर ती 4000 मध्ये काम करते आणि म्हणून तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपले स्थानिक लोकांना रोजगार भेटत नाही। तुम्ही बघितलं असेल तर सैफ अली खानवरती जो हल्ला झाला त्याच्यामध्ये पण जो आरोपी होता तो बांगलादेशी होता आणि म्हणून बांगलादेशी हे मुंबईला थ्रेट आहे आणि यांच्यावरती मोठी कारवाई झालीच पाहिजे असं माझं मत आहे। नेमक्यांना कागदपत्र कुठून मिळतात, म्हणजे डॉक्युमेंट्स जसे आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र? बॉर्डर क्रॉस केल्यावरती वेस्ट बेंगॉलमध्ये मालदा आणि मुर्शिदाबाद या 2 जिल्ह्यात आणि आता काही प्रमाणात बिहारच्या बॉर्डरची काही जिल्हे इथले पत्त्यावरती आधार कार्ड बनवलं जातं। मला वाटतं 5-10 हजार खर्च केल्यावरती हा आधार कार्ड बनतो। तिथून यांचे जे एजंट आहेत हे यांना मुंबईत किंवा देशात विविध ठिकाणी घेऊन जातात। सुरुवातीला हे लोक मशिदीत राहतात आणि मग कामाला सुरुवात होते। जे हॉकरचा व्यवसाय करतात त्यांना तिथूनच हातगाडी दिली जाते, ज्या हातगाडीवर पोलीस आणि BMC कारवाई करत नाही। एक त्यांचा डीलर असतो, तो सकाळी त्यांना तुम्ही बघत असाल मुंबईत तर कोण ॲपल विकतोय तर ॲपलच विकतोय। असे जे ठेलेवाले आहेत ते मॅक्झिमम आज तुम्ही त्यांचं नाव विचारलं ते राजू, पप्पू, बबलू असं नाव सांगतील, पण जेव्हा तुम्ही त्यांचं आधार कार्ड बघितलं किंवा व्हेरीफाय केलं तुमच्या लक्षात येईल की हा भलताच कोणतरी आहे आणि म्हणून मुंबईकरांची खऱ्या अर्थाने दिशाभूल केली जाते। मी बोरिवलीत होळीच्या दिवशी बघितलं की एक माणूस सकाळपासून रंगपंचमीच्या दिवशी दाभेळी विकतोय। आता बाकीचे सर्व हॉकर्स बंद होते पण हा सकाळपासून काम चालूच होतं। का होतं? QR कोड तपासलं तर लक्षात आलं की हा बांगलादेशी आहे। आता आपल्याला दाभेली जो गुजरातचा खाद्य कच्छचं खाद्य आहे ते बनवण्यासाठी बांगलादेशी लोकांची का आवश्यकता आहे? बोरिवलीतले 2 प्रसिद्ध हॉटेल जिथे लोक आवडीने जातात खायला त्यातले मॅक्झिमम वेटर हे बांगलादेशी आहेत आणि इव्हन त्याच्या एकामध्ये तर आमच्या ऑफिसच्या खालतीच आहे ते हॉटेल, तिथला कुक सुद्धा बांगलादेशी आहे। तर हे खरंच मुंबईच्या सुरक्षे दिशेने फार मोठी चिंतेची बाब आहे। तर हे होते भाजपचे आमदार संजय उपाध्याय।
कॅमेरामन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार, महा MTV, विधान भवन, मुंबई.